भावेश पाटील. आरसीबीने अजून खाता उघडलं नाहीये. शेवटची मॅच आहे. बॉलिंग एंड वरती आपल्याला बघायला भेटतात अमित. फलंदाजी मार्क वरती पाहायचं बॅट्समन गणेश आणि नॉन स्ट्राईक एंड वरती आपण बघतोय भावेश. सामन्याला सुरुवात करायची आहे. दिल्ली कॅपिटल वर्सेस आरसीबी मध्ये होणारा सामना. फलंदाजीची सुरुवात अमित यांच्या माध्यमातून होत आहे आरसीबी संघाकडून. तर फलंदाजी एंडवरती आपल्याला बघायला भेटतात स्वतः कर्णधार गणेश आणि भावेश पाटील. गणेश अर्थात विनायक विनायक यादव. सामन्याला लवकरात लवकर सुरुवात करायची. पंच आपल्याला विनंती करतो. हा सामना 5 षटकांचा राहील. पहिला चेंडू अमित करतील ते गणेश यांना आणि पहिला चेंडू ती भिरकावून दिलेला चेंडू लेग साईडच्या दिशेने एकदम नक्कीच भेटेल. संघाचं खातं उघडतं. एक चेंडू एक धाव. त्याचा दुसरा चेंडू अमित करतील ते गणेश यांना. छोटी प्रकारचा चेंडू होता. चेंडू भिरकावून दिला मागच्या साईडने. दरम्यान एक धाव डिक्लेअर झोन मध्ये जाते. दिल्ली कॅपिटल्सच्या संघामध्ये दुसरी धाव अंकित होते. 2 धावाचा समजा स्कोर देतो तो. 2 चेंडू 2 धावा. तिसरा चेंडू शॉर्ट प्रकारचा चेंडू समोरच्या दिशेने मारण्याचा चेंडू होता. कारण चेंडू तो मिस टाइम झाले. संदीप चेंडू खाली आले. तिकडे सुरेख झेल कंप्लीट केला जातोय संदीप गुंडपल्ली यांच्या माध्यमातून. पहिला झटका लागतोय स्वतः कर्णधार गणेश यांच्या स्वरूपात. मोठा झटका लागतोय दिल्ली कॅपिटल या संघाला. अशी अचूक पद्धतीची गोलंदाजी आपल्याला बघायला भेटते दिल्ली कॅपिटल यांच्या सॉरी आरसीबी यांच्या माध्यमातून. योगेश ठाकूर आता मात्र विनायक यादव यांची कर्णधारांची जागा घेतील. अचूक पद्धतीची गोलंदाजी आपल्याला बघायला भेटते अमित यांच्या माध्यमातून. चौथा चेंडू पुन्हा एकदा शॉर्ट प्रकारचा चेंडू होता. पूर्णपणे बीट झालेत योगेश ठाकूर. अशी अचूक पद्धतीची गोलंदाजी आता मला बघायला भेटते आपल्याला आरसीबीच्या संघाकडून. अमित एक सुरेख गोलंदाज.
4 चेंडू 2 धावा. द लॉस ऑफ 1 विकेट. पुन्हा एकदा एक चांगला चेंडू तळला गेला होता. अमित यांच्या माध्यमातून पूर्णपणे बीट होतायत ते योगेश ठाकूर. चेंडू काहीसा उसळी घेतोय कळत नाहीये. उसळी घेणारा चेंडू होता. मिड विकेटच्या दिशेने मारायचा प्रयत्न केला होता, परंतु प्रयत्न चुकतोय आणि हा निर्धाव चेंडूची सांगता होते. 5 चेंडू 2 धावा. शेवटचा चेंडू आहे षटकामधील. पाहायचा योगेश ठाकूर कुठल्या प्रकारचा हल्ला आपल्याला बघायला भेटतो योगेश ठाकूर यांच्या माध्यमातून. शेवटचा चेंडू अमित करतील ते योगेश यांना नॉन स्ट्राईक एंडवरती आहेत भावेश पाटील. एक चांगला पुन्हा एकदा एक चेंडू टाकला होता अमित यांच्या माध्यमातून. चांगला अत्यंत उसळी घेणारा चेंडू होता. पूर्णपणे बीट झालेत योगेश. एका ओव्हरची सांगता होते. एका ओव्हरच्या सांगितल्यानंतर धावसंख्या होते. धावसंख्या होते 2 धावा. लॉस ऑफ 1 विकेट. गोलंदाजी मार्क होती आपल्याला बघायला भेटतात दत्ता. एक ऑब्रेक प्रकारची गोलंदाजी आपल्याला बघायला भेटते त्यांच्या माध्यमातून. स्ट्राईक एंडवरती भावेश पाटील. आता सुरज चेंडू हाताळला होता दत्ता यांच्या माध्यमातून. केलं स्क्वेअर लेगच्या दिशेने एक धाव नक्कीच भेटेल भावेश यांना. धावसंख्यात भरते धावा होत्या त्या म्हणजे 3 धावा धावफलकावरती लागवल्या गेल्या. दुसरा चेंडू दत्ता करतील ते भावेश यांना. हो 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 सुरेख प्रकारचा चेंडू. चेंडूने काहीशी वळण घेतली आहे. चेंडू फायरचा पडून थोडासा आतमध्ये आलाय. भावेश पूर्णपणे बीट झाले. निर्धाव चेंडूची सांगता होते. बॉल बॉयज यांना विनंती असेल चेंडू लवकरात लवकर पुरवायचे आहेत. आपल्याकडे चेंडूची कमतरता आहे. पाहिजे तिसरा चेंडू. पुन्हा एकदा शॉर्ट प्रकारचा चेंडू टाकला होता. चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेने त्या दरम्यान एकदा प्रयत्न केला जातोय. तिकडे रनआउट होतोय का? आणि तिकडे अंपायरचा निर्णय आम्हाला काय देतोय आणि हो येस इट्स ओ यू टी आउट. अंपायरने त्यांचा बोट वरती केले आकाशाच्या ठिकाणी आणि हा फिल्डरला परत परतावा लागतोय. भावेश पाटील यांच्या माध्यमातून मोठा झटका लागतोय टीम दिल्ली कॅपिटल या संघासाठी. अशी चांगली अचूक पद्धतीची गोलंदाजी आपल्याला बघायला मिळते दत्ता केळुसकर यांच्या माध्यमातून. 'अचूक पद्धतीची गोलंदाजी आपल्याला बघायला भेटते दत्ता केळुसकर यांच्या माध्यमातून. 3 चेंडू 3 धावा. पाहायचा चौथा चेंडू दत्ता करतील ते योगेश स्टेप मारण्याचा प्रयत्न. चांगला शॉट आणि चेंडू जातोय. काय स्टॉप केला तिकडे चेंडू. काय स्टॉप केला तिकडे चेंडू. एकदा जोरदार टाळा झाला पाहिजे. सुमित शिरी नाव होतं त्या प्लेअरचं. माफ करा. काय स्टॉप केलंय. शिरीष नाव होतं. तरी सुरेख स्टॉप केलंय. आपल्या संघासाठी 5 धावा अडवल्यात. काय फिल्डिंग केले त्या ठिकाणी मिडॉनच्या दिशेने काय फिल्डिंग केले. शिरीष नावाचा इकडे एक फिल्डर होता. मॅन फ्रॉम बॉर्न टू प्ले. सुरेख फिल्डिंग आपल्याला बघायला भेटली. बॉर्न टू प्ले नावाचा संघ खूप चांगले गुणवंत खेळाडू दिला प्रेक्षकांना क्रीडा नगरीसाठी. पाहिजे दत्ता पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कावरती सज्ज होत असताना आणि स्ट्राईक एंड वरती आहेत प्रणय. मागच्या दिशेने डोललेला चेंडू होता. एक धाव नक्कीच अंपायर घोषित करतायत. धावसंख्येत बरोबर धावा होतात म्हणजे 5 चेंडू 5 धावा. 1 टू गो असेल. अजूनही या षटकातील एक चेंडू बाकी आहे. दत्ता करतील ते प्रणय यांना. शेवटचा चेंडू थोडा बाहेर टाकलेला चेंडू होता. प्रणयने तो चेंडू कवच्या दिशेने मारला. चेंडू पुन्हा एकदा आतमध्ये येतो. त्या दरम्यान एक धाव नक्कीच कंप्लीट केली जाते प्रणय यांच्या माध्यमातून. ओव्हरची सांगत होतं 2 ओव्हरच्या सामन्याचा स्कोर होतो तो म्हणजे 6 धावा. 6 रन ऑन द स्कोर बोर्ड. 2 ओव्हर 6 धावा.
दोन ऑडिओ समजा स्कोर होतो म्हणजे 6 धावा दिल्ली कॅपिटल्स या संघाच्या. आता पुन्हा एकदा आरसीबीची गोलंदाजी एंडवर आपल्याला बघायला भेटतो. आरसीबीच्या गोलंदाजी पाहायला भेटत संदीप गुंडपल्ली, कॅप्टन ऑफ विश्वजागृती विश्वजागृती संघाचा हा कर्णधार. तसंच स्ट्राईक एंड वरती आपण बघतोय विश्वजागृती संघाचा हा फलंदाज प्रणय पवार. नॉन स्ट्राईक एंड वरती आपण बघतोय योगेश ठाकूर अर्थात R11चा फलंदाज. एक चांगला हा सामना आपल्याला बघायला भेटतोय रॉयल चॅलेंजर्स बँगलोर आणि दिल्ली कॅपिटल या संघामध्ये. पहिला चेंडू संदीप करतील ते प्रणय पवार यांना आणि हा एक प्रकारचा चेंडू संदीपने खोलवर पद्धतीचा चेंडू टाकला होता. प्रणय यांना काहीसा कळलं नाही, मागच्या दिशेने मारायचा प्रयत्न करत होते, पूर्णपणे बीट झाले ते प्रणय. निर्धाव चेंडू, पहिला चेंडू एक एक प्रकारचा हाताळला गेला संदीप यांच्या माध्यमातून. धावसंख्यांवरती अंकित लावले, धावा झाल्या त्या फक्त 6 धावा. 13 चेंडू झालेत आतापर्यंत पहिल्या इनिंग मध्ये. लो फुलटॉस प्रकारचा चेंडू टाकला होता, चेंडू जातोय मिड विकेटच्या दिशेने, रवी त्या चेंडूच्या खाली येते, एकदम नक्कीच कंप्लीट केली जाते. आता मात्र स्ट्राईक एंड वरती आपल्याला बघायला भेटतात योगेश ठाकूर. खूप चांगला प्रयत्न केला होता या आधीच्या ओव्हरला, दत्ताला त्यांनी खूप लांब फटकार मारला होता, परंतु तिकडे सुरेख अशी फिल्डिंग आपल्याला बघायला भेटली होती शिरीष यांच्या माध्यमातून मिड ऑफच्या दिशेने. पुन्हा एकदा संदीप पडून मारायचा प्रयत्न, झेल होते का पाहायचंय. सौरभ झेल खाली येतात आणि तिकडे एक सुरेख झेल सौरभ यांच्या माध्यमातून कंप्लीट केला जातोय. आता मात्र आरसीबी 2 मॅच हारल्यानंतर आता मात्र त्यांना कमबॅक करायचं एक मौका भेटतो आणि त्याच्यामध्ये पूर्णपूर प्रयत्न करते रॉयल चॅलेंजर्स बँगलोर अर्थात सुशांत निकम अँड कंपनी. योगेश ठाकूर यांची जागा घेण्यासाठी येत आहेत ओमकार. एकदा संदीप कोणता चेंडू तो फुटस पद्धतीचा चेंडू टाकला होता, चेंडू जातोय स्क्वेअरिंगच्या दिशेने. त्या दरम्यान अंपायर घोषित करतात एक डिक्लेअर झोन एक डिक्लेअर डाव असेल. धावसंख्येत भरवतात, धावा होतात त्या म्हणजेच 8 धावा धावफलकावरती लावल्या गेल्यात. अजून या षटकातील 2 चेंडू शिल्लक आहेत. पाहायचं कुठल्या प्रकारची आपल्याला गोलंदाजी बघायला भेटते. एक कंजूस गोलंदाजी ज्याला आपण म्हणतो, अचूक पद्धतीची गोलंदाजी आपल्याला आता आरसीबी या संघाकडून बघायला भेटते. संदीप चांगला चेंडू टाकायचा प्रयत्न केला होता, काहीसा बाहेरचा चेंडू टाकला गेला आणि अंपायरने त्यांचा डिसिजन कळवला हा वाईट चेंडू असेल. एक अवंतर धाव भेटली जाते दिल्ली कॅपिटल या संघाला. धावसंख्येत भरवतं, धाव होतात त्या म्हणजेच 9 धावा धावफलकावरती लागतात. 3 गडी गमावले दिल्ली कॅपिटल्सच्या संघाने. पुन्हा एकदा संदीप गुंडपल्ली टाकलेला चेंडू होता, कवच्या दिशेने चेंडू मारायचा प्रयत्न होता, बॅटचा मिस टाइम होता, चेंडू जातो मिड विकेटच्या दिशेने, एकदम नक्कीच भेटेल. 1 धावाच्या समजा स्कोर म्हणजे 10 धावा धावफलकावरती लागवल्या गेल्यात. अजूनही 1 चेंडू शिल्लक आहे, तिसऱ्या ओव्हर मधील 1 चेंडू शिल्लक आहे. धावसंख्येवरती धावा झाल्या त्या म्हणजे 10 धावा. शेवटचा चेंडू ऑपरेट प्रकारचा चेंडू होता, तिकडे चेंडू काढून दिलाय पॉइंटच्या हातामध्ये, गलीच्या ठिकाणी प्लेअर लावला होता. चूक पद्धतीची गोलंदाजी आपल्याला बघायला भेटली संदीप गुंडपल्ली यांच्या माध्यमातून. तर यानंतर होणारा सामना पंजाब आणि कोलकाता अर्थात किंग 11 पंजाब वर्सेस कोलकाता नाईट रायडर, हितेश करकेरा वर्सेस सुधीर कनोजिया. या दोन्ही कर्णधारांना विनंती असेल की त्यांनी कॉमेंट्री बॉक्स मध्ये येऊन फॉर्म घेऊन जायचंय आणि आम्हाला फॉर्म फिल करून टॉस बॉक्स मध्ये भेटायचंय. चौथा षटक पॉवर प्लेचं षटक निर्णय षटक घेऊन येत आहेत सौरभ तावडे. फॉर्म दिला सुधीर, फॉर्म लेके जा. कोलकाता नाईट रायडर्स आणि किंग्स 11 पंजाब या दोन्ही कर्णधारांना विनंती आहे त्यांनी आपला फॉर्म घेऊन जायचं कॉमेंट्री बॉक्स मध्ये येऊन जाऊन. ह्या पुढील सामना आपल्याला लगेच खेळवायचा आहे.
फलंदाजी एंडवरती आपण पाहतोय प्रणय पवार, तर नॉन स्ट्राईक एंडवरती आपण बघतोय आकाश. साठे असेल सोलापूरकर माझा मित्र. पुन्हा एकदा मागच्या दिशेने चेंडू टोलवलाय. एकदम नक्कीच भेटेल. चांगला चेंडू आपण बघितला सौरव यांच्या माध्यमातून. कॉमेंट्री बॉक्स मध्ये अशोक यांचं स्वागत होतंय. धावसंख्या झाली ती म्हणजे 11. 19 चेंडू 11 धावा. दुसरा चेंडू सौरभ घेऊन येतील ते प्रणय यांना. पुढे टाकलेला चेंडू होता, चेंडू भिरकावून दिलाय. भिडवांच्या दिशेने तिकडे झेल होते आणि तिकडे एक सोप्पा झेल रवी गुप्ता यांच्या माध्यमातून कंप्लीट केला जातोय. पूर्णपणे कमबॅक बघायला भेटते आपल्याला आरसीबी यांच्या माध्यमातून. सुरेख प्रकारची गोलंदाजी आपण बघतोय सौरभ यांच्या माध्यमातून. प्रणय यांना तिकडे आता माघारी परतवतायत. दिल्ली कॅपिटल संघ थोडा आढळताना आपल्याला पाहायला भेटतोय. पाहायचं प्रणयची जागा घेण्यासाठी कुठला बॅट्समन येतोय. अक्षय साठे. अक्षय साठे यांना सुद्धा मी वारंवार बघत असतो अशोक क्रीडा क्रीडांगणमध्ये नेहमीच आपल्याला क्रिकेट खेळत असताना बघायला भेटतात. तर आता गोलंदाजी एंडवरती आपण बघतोय सौरव, तर नॉन स्ट्राईक एंडवरती आपण पाहतोय आकाश, तर स्ट्राईक एंडवरती आपण बघतोय अक्षय. कैसा कान मंत्र देत असताना दत्ता आपल्या फिल्डर्सला. पुढे टाकलेला चेंडू होता, चेंडू दिसतोय कव्हर पॉईंटच्या दिशेने टोलवला गेलाय. त्या दरम्यान एकदम नक्कीच पाहून कंप्लीट केली जाते. खोलवर पद्धतीचा चेंडू होता. एक रन घेण्यामध्ये नक्कीच यश येत होतं अक्षय यांना. तर यापुढील होणारा सामना असेल कोलकाता नाईट रायडर्स वर्सेस किंग्स 11 पंजाब. तिसरा चेंडू या षटकामध्ये सौरव करतील ते आकाश यांना. लेफ्टी बॅट्समन, लेफ्टी बॉलर, चेंडू मारलाय मिड ऑफच्या दिशेने. डायरेक्ट हिट करायचा प्रयत्न होता, हिट चुकतोय. लांब राहिला होता फलंदाज, पण हिट लागला नाही. त्यामुळे फलंदाजने ती रन कंप्लीट केले. 1 रन कंप्लीट होते. 1 रनच्या कंप्लीट स्कोर होते तो म्हणजेच 13 धावा धावफलकावरती लागवल्या गेले. लॉस ऑफ 5 विकेट दिल्ली कॅपिटल. चौथा चेंडू सौ करतील ते अक्षय साठे यांना. चौथा चेंडू पुढे टाकलेला चेंडू होता अक्षय साठे यांनी टाइम केलेला चेंडू, पण तिकडे झेल सुटतोय. अमित यांच्या हातातून ही झेल सुटते. तर दरम्यान एकदम नक्कीच कंप्लीट केली जाते. संख्येत बरोबर धावा होतात त्या म्हणजेच 14 धावा धावपथावरती लागवल्या गेल्यात. अजून शेवटचा चेंडू शिल्लक आहे. पॉवर प्ले मधील शेवटचा चेंडू शिल्लक आहे. एक अचूक पद्धतीची गोलंदाजी आपल्याला बघायला भेटते सौरव यांच्या माध्यमातून. काहीशी हवा, काहीशी विंड थोडी आपल्याला इथे बघायला भेटते ग्राउंड मध्ये. एक भव्य दिव्य आयोजन आपल्याला बघायला भेटते प्रतीक्षानगर क्रीडानगरीमध्ये. प्रतीक्षानगर प्रीमियर लीग पर्व पहिला. वादळामुळे खेळ थांबवला होता. पुन्हा एकदा आपण सुरुवात करायची आहे. गोलंदाजी एंडवरती सौरभ आणि खूप चांगला गोल, खूप चांगला बॉल टाकला सौरव यांच्या माध्यमातून. एक कुचळते घेणारा चेंडू आपल्याला बघायला भेटला. पूर्णपणे बीड झाले ते आकाश. 4 ओव्हरची समाप्ती होते. 4 ओव्हर समाप्तीचा स्कोर होतो म्हणजे 14 धावा धावफलकावरती लागवल्या गेल्यात. अजूनही एक षटक शिल्लक आहे. जर पेन कुणाकडे असतील कॉमेंट्री बॉक्स मध्ये कोण घेऊन गेला असेल तर प्लीज त्यांनी रिटर्न करायचे आहेत. शेवटचा ओव्हर आहे. 4 ओव्हर नंतर स्कोर होतो 14 धावा. लॉस्ट ऑफ 5 विकेट्स दिल्ली कॅपिटल. 5वी ओव्हर शेवटची ओव्हर घेऊन येतात म्हणजे नितीन लब्बे मॅन फ्रॉम प्रभात.
स्ट्राईक वरती आहेत अक्षय साठे, तर नॉन स्ट्राईक वरती आकाश आणि गोलंदाजी मार्कवरती आपण बघतोय नितीन लंबे. सरळ टाकलेला चेंडू होता नितीन यांच्या माध्यमातून. एक निर्धाव चेंडू होता नितीन यांच्या माध्यमातून. सुरेख प्रकारचा चेंडू आपण बघतोय नितीन यांच्या माध्यमातून. काही सरळ आलेला चेंडू होता, कळाला नाही तो अक्षय यांना आणि डायरेक्ट चेंडू जाऊन बसतोय तो संदीप गुंडपल्ली यांच्या हातामध्ये आणि निर्धाव चेंडूची सांगता होते. 25 चेंडू मध्ये आतापर्यंत फक्त 14 धावा बनल्या गेल्या. त्या दिल्ली कॅपिटल संघाकडून पुन्हा एकदा आडवा मारण्याचा प्रयत्न होता आणि तिकडे बॅटची कडा घेते आणि संदीप यांच्याकडून एक सुंदर झेल होते. अक्षय साठे माघारी परततात. पूर्णपणे आपण असताना बघतो दिल्ली कॅपिटल हा संघ मात्र अक्षयची जागा घेण्यासाठी येतात. विलास पोकरकर मॅन फ्रॉम जय भवानी. जय भवानीसाठी सातत्याने खेळत असताना आपल्याला बघत असतो विलास पोकरकर यांना. पुढे टाकलेला चेंडू होता. चेंडू त्याला विरकावून दिला मिड विकेटच्या दिशेने. खूप चांगला फटकार आपल्याला बघायला भेटतो विलास पोकरकर यांच्या माध्यमातून. अंपायरचा डिसिजन येतो एक धाव नक्कीच भेटेल. धावसंख्या पुढे सरकतो. धावा म्हणजे होतात ते म्हणजे 15 धावा धावफटकावरती लागवल्या गेल्यात. 3 चेंडू 15 धावा. अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत शेवटच्या षटकामधील. सुई घेणारा चेंडू होता. शॉर्टपिच पकडता चेंडू होता. तिकडे रनआउटची संधी होते का? रनआउट होतोय का? एक चोरटी धाव नक्कीच कंप्लीट केली गेली विलास यांच्या माध्यमातून. धावसंख्येत बरोबर धाव होतात त्या म्हणजेच 16 धावा धावफटकावरती लागल्या गेल्यात. शेवटचा चेंडू असेल नितीन करतील ते आकाश यांना. ऐसा ऑब्रेक प्रकारचा चेंडू होता. चेंडूने उचली घेतले. पूर्णपणे बीट झालेत आकाश. शेवटचा चेंडू असेल या षटकामधील. धावसंख्या झाली ती म्हणजे फक्त 16 धावा झाल्यात. माफ करा 16 धावा झाल्यात. अजूनही एक चेंडू शिल्लक आहे. शेवटचा चेंडू आकाश सामना करतील ते नितीन यांचा. स्वतःहून मारायचा प्रयत्न. चेंडू मारला लांब लांब खूपच लांब आणि तिकडे झेल होते का? हो यस. एक चांगला झेल घेतला जातोय शिरीष यांच्या माध्यमातून. मगाशी शिरीष यांनी आपल्या टीम संघाकरिता 5 रन अडवले होते आणि आता पुन्हा एकदा त्यांनी एक सुरेख झेल घेतलाय. आरसीबी संघाला आता जिंकण्याकरिता फटका धावेची गरज आहे. 30 चेंडू 17 धावा. माफ करा 30 चेंडू 17 धावा. चालू असलेला सामना आरसीबी वर्सेस दिल्ली कॅपिटल आणि दिल्ली कॅपिटल यांनी 30 चेंडू 17 रनांचं आव्हान ठेवलेलं आहे.
आरसीबीचे सलामीचे फलंदाज बोलू शकतो. आरसीबी संघाकडून सलामीचे फलंदाज स्वतः कर्णधार विकी आणि नॉन स्ट्राईकला उभे आहेत सौरभ तावडे आणि गोलंदाजी मार्कवर वैयक्तिक पहिला आणि संघासाठी पहिला षटक घेऊन येऊ करण किरण चला मॅच लवकरात लवकर चालू करावे अंपायर दिल्ली कॅपिटल लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्या लवकर चला मॅच चालू करा माझ्या बरोबर स्कोरर अजय सिंग आणि लेजंड प्लेयर अमोल चला मॅचला सुरुवात शॉट असं बॉल आणि गोशांकी क्षेत्रात एक रन मारलेला आहे विक्की निकम यांनी धावाला सुरुवात एक चेंडू एक धाव आणि उत्कृष्ट असा शॉट आणि या चेंडूवर 2 धावा चांगला असा शॉट विक्की निकम यांच्याकडून जरा 2 चेंडू 3 धावा आणि पंचांचा निर्णय हा निर्धाव चेंडू पंचांनी अपील फेटाळलेली आहे चेंडू 3 धावा उत्कृष्ट शॉट लोकल पद्धतीचे 4 चेंडू 3 धावा पहिलं षटक मार्गस्थ उत्कृष्ट शॉट लेग साइडला एकच धाव चांगली फिल्डिंग तिकडे यानंतरचा सामना
कोलकाता नाईट रायडर्स वर्सेस किंग्स इलेव्हन पंजाब यांनी नाणेफेकीसाठी यावे दोन्ही कर्णधार 4 चेंडू 4 धावा 5 बॉल सॉरी उत्कृष्टाचा शॉट लेग साइडला एकच धाव पहिलं षटक संपलं पहिल्या षटका अखेरीस धाव संख्या झालेली आहे 5 धावा जिंकण्यासाठी 24 चेंडू 12 धावा KKRचे कर्णधार माईकशी संपर्क साधावे KKR आपली लिस्ट घेऊन यावे आणि तसेच राजस्थान रॉयल्सचे कर्णधार यांनी स्टेजवर यावे दुसरं षटक घेऊन संघाचा आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन विलास पहिल्यांदाच स्ट्राईकवर आलेले आहे सौरभ तावडे समीकरण आहे 24 चेंडू 12 धावा काय आलं कमिटीशी बोलावे प्लीज गण्या चिंटू गण्या कमिटीशी बोलावे जावेद जावेद
कृष्णाचा शॉट कव्हरला. एकच धाव. एकच धाव. संघाचा दुसरा आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन चेतन डावपुरा फिरकी गोलंदाज. उत्कृष्ट चेंडू. निर्धाव चेंडू. विकीला काहीसा कळला नाही. उत्कृष्ट शॉट लेग साइडला. गोसांकी क्षेत्रात एक धाव. धावसंख्येत वाढ. धावसंख्या झालेली आहे 13 धावा. जिंकण्यासाठी 4 धावांचं लक्ष. विकीने हा सोडलेला होता बॉल वाईट म्हणून, पर पंचांचा निर्णय हा निर्धाव चेंडू. उत्कृष्ट असा शॉट. एक साइडला एकच धाव. धावसंख्येत वाढ. धावसंख्या झालेली आहे 14 धावा. शेवटचा चेंडू बाकी. उत्कृष्टाचा शॉट. स्टेप अडवून एकच धाव. तिसरं षटक समाप्त. 3 षटकाखेरीज धावसंख्या झालेली आहे 15 धावा. विजयासाठी 2 धावांची गरज. 12 चेंडू. हे षटक पॉवर प्लेचं असेल. यामध्ये एक क्षेत्ररक्षण बाहेर लावू शकतो फक्त एक फिल्डर. KKR चे कर्णधार टॉस बॉक्स मध्ये जावे आणि पंजाबचे कर्णधार KKR ची लिस्ट नाही आले. टीम लिस्ट. सुधीर वैयक्तिक 4था. गणेश स्वतः कर्णधार गोलंदाजी मार्कवर. त्याचा शॉट ऑफ साइडला. एक धाव. धावसंख्येत वाढ. धावसंख्या झालेली 16 धावा. विजयासाठी एकच धावाची गरज RCB संघाला. अकरा चेंडू एकच धाव. जावेद आणि फलंदाज बाद सौरभ तावडे. टॉस कोण जिंकले? जावेद. जावेद कच्ची. KKR यांनी नाणेफेक जिंकून पहिली फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. यानंतर सामना संपल्यानंतर
किंग्स इलेव्हन पंजाब यांनी लगेच ताबडतोब क्षेत्ररक्षण लावून घ्यावे. आपल्याला वेळेचं भान आहे. अजून खूप मॅच बाकी आहेत. काय वादळ आलाय. नको जायला. आणि हा विक्की निकम यांच्या बॅट मधून विनिंग शॉट. आरसीबी संघ या सामन्यात विजेतेपद मिळवताना वेगळाच मिरेकल झालेला आहे. आरसीबी संघ विजयी ठरलेला आहे. इकडे 3 बॉल बाकी होते. 9 बॉल किंग्स इलेव्हन पंजाब चला ताबडतोब क्षेत्ररक्षण लावून घ्यावे. यार अरे लवकर सांग. पहिली जिंकणं फायदा आता आम्हाला जिंकायचं डुवाडा याला. दोघांची लिस्ट जावेद. दोन्ही टीमची लिस्ट